हॅलो मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या झिरो लॉस स्ट्रॅटेजीचा अपडेट देतो. आणि जसं की मी कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मार्केट ह्या लेवलच्या वरती अगर ओपन होत असेल तर आपल्याला एक क्विक मूवमेंट मिळू शकतं. अगर तुम्ही कालच्या ॲनालिसिसचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा की जसं हा लेवल ब्रेक होईल, हा एक क्विक मूवमेंटम इथपर्यंत आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर आता मार्केट बरोबर वरती येत आहे, तर मला मॅक्झिमम लॉस हा माझा 5,500 रुपये होता. ओके, म्हणजे थर्सडेपर्यंत मला 5,500 रुपयाचा लॉस झाला असता. सो मी माझे काही ॲडजस्टमेंट केलं, तर तुम्हाला मी आधी माझे ॲडजस्टमेंट दाखवतो. पहिले पोझिशन दाखवतो, मग त्यानंतर तुम्हाला स्टॉक मार्केटवरती घेऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला क्लिअर अंदाज येईल की माझा पे ऑफ चार्ट कसा बनला आहे. तर आता माझी पोझिशन आहे सध्या 4,100 मायनस आहे. त्याच्यामध्ये मी 23,550चा पी ते 3 लॉट ॲड केलेत आणि 23,400चा पी जे हेजिंग केलं आहे त्याच्यामध्ये 36 रुपयाच्या प्रीमियमच्या आसपास, म्हणजे ऑलमोस्ट डबलच्या आसपासचा मी प्रीमियम सेल केला आहे. सो आता मला 3,900चा लॉस आला. पण अगर तुम्ही बघत असाल, तुम्हाला आता मी स्टॉक मार्केटवरती घेऊन जातो. तुम्हाला आता इकडे दिसत असेल की राईट साईडला अगर तुम्हाला पे ऑफ चार्टवरती दिसत असेल की माझा आता मॅक्झिमम लॉस ह्या साईडला राईट साईडला 3,000 आहे. जिथे माझा 6,000 होता तो 3,000 झाला आहे. पण जेव्हा जसं मी सांगितलं की अगर परत मार्केटमध्ये येत असेल तर एक आपल्याला बऱ्यापैकी लॉस होऊ शकतो, पण तो आपण हळू तो पण कव्हर करू. पण आता तुम्ही इकडे बघा की 550चे 3 लॉटचा पी मी सेल केला आहे, माझ्या अगेन्स्टमध्ये ट्रेड केला आणि त्याचा पी मी बाय केला, हेज केलं आहे. ठीक आहे, म्हणजे राईट साईड जोपर्यंत मार्केट 23,550च्या खाली येत नाही तोपर्यंत मी मॅक्झिमम 3,000पर्यंत माझा लॉस होईल. आणि त्याच्यामध्ये पण मी हळू तो झिरो करायचा नक्की प्रयत्न करेन. पण अगर तुम्ही आता मॅक्स प्रॉफिट बघत असाल तो कमी झाला आहे, तो 5,700वरती आला आहे. कारण मार्केट हे कम्प्लिटली आपल्या अगेन्स्टमध्ये गेलं, बरोबर. त्यामुळे तो मॅक्स प्रॉफिट आहे तो कमी होणारच, पण आपल्याला मॅक्स लॉस आहे तो एकदम कमी करायचा असतो. ओके, सो आता ही माझी सध्याचं अपडेट आहे. आणि तुम्हाला जसं की मी सांगितलेलं की अगर मॅक्स लॉस केव्हा होऊ शकतो, जेव्हा मार्केट आपल्या साईडने गेलं त्याच्यानंतर आपल्या अगेन्स्टमध्ये गेलं. ठीक आहे, आपल्या अगेन्स्टमध्ये गेलं. आता पण मॅक्स लॉस किती गेला, 3,000 केला. ओके, पण जेव्हा परत आपल्या अगेन्स्टमध्ये जाऊन परत आपल्या साईडने येतं मार्केट आणि तिकडे येऊन क्लोज होतं, त्यावेळी आपल्याला एक बऱ्यापैकी लॉस होऊ शकतो. आणि हे खूप कमी होतं. नाही म्हटलं तर 3-4 आठवड्यातून 3-4 महिन्यातून एकदा झालं तर तसं होतं. पण आता तसं सिच्युएशन काय दिसत नाही, ते माझ्याने मोस्टली वरतीच जाईल. सो आपला 3,000 लॉस होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मी अजून थोडा लॉस कमी करायचा नक्की प्रयत्न करेन. कारण अजून 2 दिवस आहेत, तर 2 दिवसांमध्ये आपण हा लॉस अजून कमी करू शकतो. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की आता इथून रिव्हर्स करू, आता मध्ये परत बंद आलं की आपल्याला थोडा एक बऱ्यापैकी लॉस होऊ शकतो. कारण ऑप्शन सेलिंगमध्ये तसं असतं की मार्केटने ॲटलिस्ट आपल्या साईडने मुवमेंटम व्हायला पाहिजे, किंवा आपल्या अगेन्स्टमध्ये अगर मुवमेंटम होत असेल तर बऱ्यापैकी मुवमेंटम व्हायला पाहिजे. परत तिकडून रिव्हर्स होत असेल आणि मध्ये क्लोज होत असेल, ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक असतं. ते प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये असतं. कोणतीही तुम्ही अगर डिरेक्शनल स्ट्रॅटेजी घ्याल त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम फेस करावाच लागतो. पण ते 3-4 महिन्यातून एकदा होतं. अगर तुम्ही चार्ट बघत असाल डेली टाईम फ्रेममध्ये, तर तुम्हाला दिसेल की मार्केट एका रेंजमध्ये खूप कमी वेळा राहतं, बरोबर. 4-5 महिन्यातून एकदा राहतं किंवा 3-4 महिन्यातून एकदा राहतं. नाही तर आपलं मार्केट हे मोस्टली हळू वरती तरी जातं किंवा मग हळू खाली तरी येतं, किंवा मग जोरात वरती येतं किंवा मग जोरात खाली येतं. हा जो सिनारिओ आहे हा खूप कमी वेळा बनतो. एकाच कॅन्डलच्या मध्ये इनसाईड कॅन्डल बनायचा. ठीक आहे, जसं जेव्हा हाय कॅन्डल बनतात तेव्हा एक लॉस व्हायचा फक्त चान्सेस असतो, बाकी एवढा काही चान्सेस नसतो. आणि मोस्टली हा 3,000चा मी झिरो नक्की होऊन जाईल. आणि हा व्हिडिओ मी जरा लवकर अपलोड करतो, कारण संध्याकाळी मला वाटत नाही आज वेळ मिळेल म्हणून. त्यामुळे मला आता थोडासा वेळ मिळाला तर मी एक क्विक अपडेट तुम्हाला देऊन टाकतो. आणि ह्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटसुद्धा करू शकता. धन्यवाद.